राजा शेरसिंग आता म्हातारा होत चाललेला. म्हातारपणामुळे त्याला एक चिंता सतावत होती की त्याच्यानंतर राजा कोण होणार. त्यामुळे एक दिवस त्यांनी आपल्या 5 मुलांना आपल्या जवळ बोलावलं. मुलांनो, मरणाच्या आधी मी माझ्या राज्याची डोर तुम्हा सर्वांच्या हातात सोपवू इच्छितो. पण प्रश्न हा आहे की तुम्हा 5 पैकी मी राजा कोणाला बनवू. शेवटी मी असं ठरवलं आहे की जो सर्वात बुद्धिमान असेल तोच नवा राजा असेल. हो बाबा, पण आम्हा 5 पैकी सर्वात जास्त बुद्धिमान कोण आहे हे कसं काय ठरू शकेल? याचा उपाय आहे माझ्याकडे. तुम्हा 5 लोकांना राज्याचा दौरा करावा, लोकांना भेटून त्यांचे सुखदुःख जाणून घ्यावे लागेल. त्यानंतर त्यांच्या सुख सुविधेसाठी तुम्हाला उपाय सुचवावे लागेल. जो पुत्र सर्वात चांगला उपाय सुचवेल तोच या राज्याचा नवा वारस असेल. आम्हाला मंजूर आहे पिताश्री. पण मला मान्य नाहीये. राजाची अट 4ही मुलांना मंजूर होती, परंतु 5व्या मुलाला मात्र ती मंजूर नव्हती. मी काय विचारू शकतो की ही शर्त तुला का बरं मंजूर नाहीये? बाबा, मी तुमचा सर्वात लहान पुत्र आहे. मला राजा नाही व्हायचं. मला तुमची सेवा करायची आहे. सगळ्यात लहान मुलाचं बोलणं ऐकून राजा खुश होऊन जातो आणि मग 4ही मुलांना राज्याची पाहणी करण्याची आज्ञा देतो. 4ही पुत्र आपल्या घोड्यावर स्वार होऊन चालू पडतात. 4ही राजकुमार आपापल्या घोड्यांवर स्वार होऊन जंगलातून जात असतात. तेवढ्यात एक साधू बाबा तपस्या करत असताना सूरज सिंग म्हणतो, थांबा, बघा कोणीतरी साधू बाबा तपस्या करत आहे. चला त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि प्रवासाला सुरुवात करू. हे तपस्वी, राजा शेर सिंगच्या 4ही मुलांचा नमस्कार स्वीकार करा. आयुष्यमान भव. मग सूरज सिंग तपस्वीला वडिलांनी घातलेल्या अटीबद्दल सांगतो. गुरुजी, आम्हा 4घांमधून जो सर्वात जास्त बुद्धिमान असेल तोच राज्याचा नवा राजा असेल. म्हणून आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही 4घही बाबांनी दिलेल्या परीक्षेत पास होऊ. हे संभव नाहीये. राजा होण्यासाठी आशीर्वाद मी तुम्हा 4घांना एकसाथ कसा काय देऊ शकतो? पण हो, एक उपाय आहे. नंतर साधू महाराज त्या 4ही राजकुमारांना म्हणतात, राजा होण्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हा 4घांना माझ्या एका परीक्षेतून जावं लागेल. तुम्हाला मंजूर आहे का? हो बाबा, आम्हाला तुमच्या सर्व परीक्षा मंजूर आहे. तर ऐका, तुम्हा 4घांना 4ही वेगवेगळ्या दिशेत जावं लागेल आणि प्रवासामध्ये जे काही तुम्ही बघाल त्याचा अर्थ मला समजून सांगावा लागेल. आणि जर तुम्ही मला अर्थ समजावू नाही शकले तर मी तुम्हाला दगडाचा बनवून टाकेल. आणि लक्षात ठेवा, संध्याकाळ व्हायच्या आत तुम्हाला परत इथे यायचं आहे. राजा बनण्याच्या लालसेपोटी 4ही राजकुमार साधू महाराजांच्या कठीण परीक्षेलाही तोंड द्यायला तयार होतात. आणि मग सगळे राजकुमार आपापल्या घोड्यांवर स्वार होऊन वेगवेगळ्या दिशांना निघून जातात. घोड्यावर स्वार होऊन राजकुमार सूरज सिंग जेव्हा जात असतो तेव्हा तो एका विचित्र जंगलात येऊन पोहोचतो, जिथे झाडांवर भाज्या लागलेल्या असतात आणि त्या भाज्यांचं रक्षण कोणी जादूचे दांडे करत असतात. हे पाहून राजकुमार अचंबित होतो. अरे, हे कसं जंगल आहे? झाडावर भाजी उगवली आहे आणि त्याची रखवाली काड्या करत आहे. या गोष्टीचा विचार करत करतच तो पुढे जातो. राजकुमारला फिरत फिरत खूपच उशीर होऊन जातो आणि काही वेळानंतर संध्याकाळ होते. साधू बाबांनी म्हटलं होतं की संध्याकाळ व्हायच्यात परत वापस यायचं आहे. आता मला परत वापस जायचं आहे. हा विचार करत राजकुमार परत यायला निघतो आणि जाता जाता तो पुन्हा त्या विचित्र जागेवर येऊन पोहोचतो, जिथे झाडांवर भाज्या उगवलेल्या असतात आणि त्याचं रक्षण दांडे करत असतात. परंतु यावेळी मात्र त्या जागेचं चित्र काहीसं वेगळं असतं. इतका वेळ भाज्यांचं रक्षण करणारे दांडे आता कोयते होऊन त्यांना कापत होते. शेवटी हे काय होत आहे? ज्या काड्या या भाज्यांचे रक्षण करत होते आता त्याच काड्या या भाज्यांना कापत आहे. मला तर काही समजतच नाहीये. हा विचार मनात करतच राजकुमार साधू महाराजांजवळ येऊन पोहोचतो. ये राजकुमार, सांग तू जंगलात काय पाहिलं आणि जे पाहिलं त्याचा काय अर्थ आहे? बाबा, जाताना मी असं बघितलं की जंगलात एका झाडावरती भाज्या उगवल्या होत्या आणि त्याचं रक्षण काड्या करत होते. आणि येताना बघितलं की ज्या काड्या भाज्यांचं रक्षण करत होते त्याच काड्या त्यांना आता कापत होते. हो, तर याचा काय अर्थ झाला? हे सर्व पाहून तुला काय समजलं? मला माफ करा बाबा, हे सर्व बघून मला काहीच समजलं नाही. जर तुला हे सर्व पाहून काहीच समजलं नाही तर माझ्या अटीनुसार तुला आताच दगडाचं होऊन जावं लागेल.
एवढं बोलून साधू त्याला दगडाची मूर्ती बनवतो. साधू महाराजांनी दिलेलं आव्हान स्वीकारून जेव्हा चौघही जण वेगवेगळ्या दिशांना गेलेले असतात तेव्हा दुसरा राजकुमार चंद्रसेन दक्षिण दिशेला जातो. राजकुमार चंद्रसेन जेव्हा एका गावातून जात असतो तेव्हा त्याला दिसतंय एक गाय जिने नुकत्याच पाडशाला जन्म दिलेला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की ते पाडसच आपल्या आईला दूध पाजत असतं. हे पाहून चंद्रसेन अतिशय आश्चर्यचकित होतो. अरे, इथे तर उलटी गंगा वाहते आहे. बछडा गाईला दूध पाजतो आहे. हे कसं संभव होऊ शकतं? हे अलौकिक दृश्य पाहून राजकुमाराला काहीच समजत नाही आणि याच गोष्टीचा विचार करत तो पुढे जाऊ लागतो. परंतु सूर्यास्त होताच तो पुन्हा साधू महाराजांजवळ येतो. प्रणाम साधू बाबा. ये राजकुमार, सांग तू काय बघितलंस आणि मला त्याचा अर्थ सांग. बाबा, जे दृश्य मी पाहिलं आहे ते माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. एक बालक आपल्या आईला दूध पाजत होता. हे बघून माझी बुद्धी सुन्न पडली. तर या घटनेचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. हो बाबा. जसं राजकुमाराने नाही असं उत्तर दिलं, साधू महाराजांनी त्याला दगडाची मूर्ती बनवलं. राजाचा तिसरा बेटा तारासिंग सुद्धा पूर्व दिशेला गेलेला असतो आणि जाता जाता तो एका नदी किनारी येऊन पोहोचतो जिथे अनेक मच्छीमार मासे पकडत असतात. परंतु तिथेच एक म्हातारा मात्र आपल्या डोक्यावर माशांची टोपली घेऊन जात असतो. परंतु जाता जाता एक एक करत तो माशांना पुन्हा पाण्यात टाकत असतो आणि हे पाहताच तारासिंग अतिशय विचारात पडतो. अरे, मच्छीमाराचं काम तर मच्छी पकडणं असतं, पण हा म्हातारा मच्छीवाला एक एक करून मासोळी पाण्यात का फेकत आहे? तो असं का करत आहे? म्हातारा मच्छीमार असं का करत असेल असा विचार करत करतच तारासिंग पुढे जाऊ लागतो. परंतु सूर्यास्त होताच तो सुद्धा पुन्हा साधू महाराजांजवळ येतो. ये राजकुमार, सांग तू काय पाहिलंस आणि जे पाहिलंस त्याचा मला अर्थ समजून सांग. बाबा, मी असं बघितलं की एक म्हातारा मच्छीवाला आपल्या टोपलीमधून एक एक करून पाण्यात वापस मासोळी फेकत होता. शेवटी तर त्याला मासोळ्या पकडायला पाहिजे ना, पण मला काही समजतच नव्हतं ना बाबा. तो याचा अर्थ असा आहे की तुझ्याकडे उत्तर नाहीये, हो ना? हो बाबा. तारासिंग जवळ उत्तर नाही हे पाहून साधू महाराज आपल्या चमत्कारी शक्तीने त्याला देखील दगडी मूर्ती बनवतात. राजाचा चौथा मुलगा बादलसिंग सुद्धा आपल्या अन्य भावांप्रमाणे पश्चिम दिशेला गेलेला असतो. तेवढ्यात तो पाहतो की एक माणूस पाण्याने भरलेल्या कुंडातून पाणी काढून दुसऱ्या 2 खाली कुंडात टाकत असतो. परंतु आश्चर्य मात्र हे असतं की तो माणूस त्या दोन्ही कुंडांना पाण्याने भरतो, मात्र पहिल्या कुंडातलं पाणी मात्र जसंच्या तसं असतं आणि हे बघून बादलसिंग विचारात पडतो. हा कसा चमत्कार आहे? दोन्ही खाली कुंड भरले, पण पहिलेच्या भरलेल्या कुंडामधून पाण्याचं एक थेंबही कमी नाही झालं. याला मी काय समजू? या गोष्टीचा अर्थ राजकुमारच्या लक्षात येत नाही आणि मग तोही सूर्यास्ताच्या आत साधू महाराजांजवळ येऊन पोहोचतो. ये राजकुमार, सांग तू काय पाहिलंस आणि जे पाहिलंस त्याचा काय अर्थ आहे. बाबा, एका कुंडातून पाणी काढून दोन्ही कुंड भरल्या गेले, पण पहिल्या कुंडातलं एक थेंबही पाणी कमी नाही झालं. असं कसं होऊ शकतं? शेवटी तू जे पाहिलं त्याचा तुला अर्थ सांगता येणार नाही. हो बाबा. बादलसिंग जवळ सुद्धा उत्तर नाही हे पाहून साधू महाराज त्याला सुद्धा दगडी मूर्तीत रूपांतर करतात आणि इकडे मात्र 4ही राजकुमार रात्रभर न परतल्यामुळे राजा चिंतेत पडतो आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या सगळ्यात छोट्या मुलाला जवळ बोलावून म्हणतो, पुत्र करण, तुझे 4ही मोठे भाऊ कालपासून राज्याचा दौरा करायला गेले आहेत, पण आतापर्यंत वापस आलेले नाहीत. मला चिंता होत आहे. तुम्ही चिंता करू नका बाबा, मी आताच त्यांना शोधून आणतो आणि वचन देतो की त्यांना सोबत घेऊनच येईल. राजकुमार कर्ण आपल्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या भावांच्या शोधार्थ बाहेर पडतो. अनेक तास शोधल्यानंतर तो त्या साधू महाराजांजवळ येऊन पोहोचतो. अरे, ही मातीची मूर्ती तर हुबहू माझ्या भावांसारखी आहे. साधू बाबांना माझा नमस्कार. बाबा, या दगडांच्या मूर्त्या हुबहू माझ्या भावांसारख्या आहे. मला यांच्याविषयी काही माहिती मिळेल? हो पुत्र, तुझ्या 4ही भावांना मी स्वतः दगडाची मूर्ती बनवलं आहे. मग साधू महाराज कर्णला सगळी गोष्ट सांगतात. साधू बाबा, कृपा करून माझ्या भावांना आधीसारखं व्यवस्थित बनवून द्या. बदल्यात तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. ठीक आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं तुझे भाऊ मला देऊ शकले नाही ते सर्व उत्तरं जर तू मला दिले तर मी तुझ्या भावांना आधीसारखं ठीक करून देईल. पण जर एक जरी उत्तर तू चुकीचं दिलं तर मी तुला सुद्धा मूर्ती बनवून टाकेल. सांग, तुला मंजूर आहे का? मला मंजूर आहे बाबा. ठीक आहे, तर ऐक.
तुझ्या पहिल्या भावाने पाहिलं की झाडावर खूप जास्त भाज्या लागल्या होत्या आणि त्याचं रक्षण काही काड्या करत आहेत. मग त्याच काड्या विळा होऊन त्याच भाज्यांना कापत आहे. सांग राजकुमार, याचा अर्थ काय? बाबा, जेव्हा आपण आपलं धन दुसऱ्याच्या हातात सुरक्षेसाठी ठेवलेलं असतं तेव्हा आपण आपलं संपत्ती सुरक्षित हातात आहे असं समजतो. पण जेव्हा धन घेणाऱ्याच्या मनात लालसा जागी होते तेव्हा तोच व्यक्ती आपलं धन हडपून घेतो. अर्थात ते दृश्य हे सांगू इच्छितं की लालच वाईट गोष्ट आहे. राजकुमाराचं बोलणं ऐकून साधू महाराज प्रसन्न होतात. तथास्तु. साधू महाराज तथास्तु म्हणता क्षणीच राजकुमार सूरज सिंग पुनर्जीवित होतो. मग साधू महाराज दुसऱ्या राजकुमाराची कहाणी सांगतात. तुझा दुसरा भाऊ जेव्हा गावातून जात होता तेव्हा तो बघत होता की एक नवीन जन्माला आलेल्या बछड्याचं त्याची आई दूध पित होती. सांग, याचा काय अर्थ आहे? माता आपल्या बछड्याचं दूध पित होती. हे दृश्य आपल्याला हे सांगू इच्छितं की संतान म्हातारपणीची काडी असतं. जर त्यांना चांगले संस्कार दिले तर म्हातारपणी तेच आपली काडी होतं. अर्थात जे तुम्ही पेराल तेच तुम्हाला उगवेल. राजकुमाराचं उत्तर ऐकून साधू महाराज प्रसन्न होऊन म्हणतात, तथास्तु. साधू महाराजांच्या तथास्तु म्हणण्याने राजकुमार चंद्रसेन पुन्हा ठीक होतो. मग साधू महाराज राजकुमार कर्णला तिसऱ्या राजकुमाराची गोष्ट सांगतात. तुझा तिसरा भाऊ नदीच्या काठी काही मछवारांना मासोळे पकडताना बघतो. पण एका म्हाताऱ्या मछवाऱ्याला आपल्या टोपलीमध्ये पकडलेल्या मासोळीतून एक एक मासोळी परत तो पाण्यात फेकताना बघतो. तर सांग राजकुमार, त्या दृश्याचा काय अर्थ आहे? साधू महाराजांकडून तिसरी गोष्ट ऐकल्यानंतर राजकुमार कर्ण अत्यंत चतुराईने जबाब देतो. बाबा, तो म्हातारा मछवारा आपल्या टोपलीमधून एक एक करून मासोळी परत पाण्यात फेकून आपल्याला हे सांगू इच्छित होता की येणाऱ्या पिढीचा आपल्यालाच रक्षण करावं लागेल. जसे सर्व मछवारे नदीमधून मासोळी पकडत होते तसेच जर सर्व लाकूड तोडं सर्व वृक्षांना कापायला सुरुवात करतील तर दुनिया नष्ट होऊन जाईल. म्हणूनच तो म्हातारा पाण्यामध्ये वापस मासोळ्या फेकून हे सांगू इच्छितो की आपण झाडांची तोड करण्यापासून नवीन झाडं लावण्याची पण सुरुवात केली पाहिजे, म्हणजे येणारी पिढी ही सलामत राहील. हे उत्तर ऐकून साधू महाराज अतिशय प्रसन्न होतात. तथास्तु. आणि मग ते चौथ्या राजकुमाराची कहाणी ऐकवतात. तुझ्या चौथ्या भावाने पाहिलं होतं, एक व्यक्ती पाण्याने भरलेल्या एका कुंडातून 2 खाली असलेले कुंड भरत राहतो. तरीही भरलेल्या कुंडातून पाण्याचा एक कचरा सुद्धा कमी होत नाही. सांग, याचा काय अर्थ आहे? बाबा, हे दृश्य आपल्याला हे सांगू इच्छितं की ज्ञान समुद्रासारखं असतं. ते वाटल्याने कधी कमी होत नाही. वाह राजकुमार, वाह. मी तुझ्यापासून खूप प्रसन्न आहे. 5 भावांमध्ये तू सर्वात जास्त बुद्धिमान आहेस. तुझ्यासारखा राजा जर प्रजेला मिळाला तर सर्वांचं कल्याण होईल. तथास्तु. पिताश्री, आम्हा 5 भावांमध्ये सर्वात बुद्धिमान तुमचा सर्वात लहान मुलगा आहे, कर्ण आहे. तुमच्यानंतर राजा बनण्याच्या लायक तोच आहे. आम्हा सर्व भावांची इच्छा आहे की तुम्ही राजा करणलाच बनवा. मग 4ही राजकुमार साधू महाराजांची आपापली कहाणी राजाला ऐकवतात. राजा आपल्या चौथ्या मुलाच्या अक्कल हुशारीची कहाणी ऐकून अतिप्रसन्न होतो आणि त्यालाच आपल्या राज्याचा राजा म्हणून घोषित करतो. बल्लू माकड फारच लालची माकड आहे. तो पैशासाठी काहीही करू शकतो. जंगलामध्ये जितकी श्रीमंत जनावरं आहेत तोच सर्वांवर जळतो. भाऊ, तो चित्ता खूप पैसेवाला आहे. सर्वजण त्याला जंगलाचा अंबानी म्हणतात. अरे, थोडी हवा येऊ दे. गळ्यात 4 नकली चेन घातल्याने कोणी अंबानी नाही बनत. तुला माहित नाहीये, जेव्हा तो जंगलात नवीन आला होता ना तेव्हा भिकाऱ्यासारखा राहत होता. असं काय भाऊ, तू तर खूप पोहोचलेला माकड आहे. सगळ्यांचा इतिहास तुला माहिती आहे. क्या बात आहे. बल्लू सतत श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असे. एक दिवस तो जंगलातून जात होता तेव्हा त्याला रस्त्यात एक छोटासा आरसा सापडला. अरे वा, किती प्रिय आरसा आहे. आता मी या आरशामध्ये रोज आपला चेहरा पाहणार. हे म्हणून बल्लू आपला चेहरा आरशात बघतो. काय झकास दिसतो आहे मी. बस याच्यामध्ये एकच मायनस पॉइंट आहे. गळ्यात घातलेली ही नकली सोन्याची चेन. आपलं नशीब कधी पलटन यार. कधी आपल्या गळ्यात असली सोन्याची चेन असेल. तेव्हा त्या आरशातून एक भूत बाहेर येतं. तू मला तुझी इच्छा सांगितली आणि मी हजर झालो.
आयला, तू आरशातून बाहेर कसा आला आणि तू कोण आहे? मी एक इच्छा पूर्ण करणारा राक्षस आहे. या आरशात बघून तू जे काही मागशील ते मी देणार तुला. अबे, स्मशानात गाडलेल्या जुन्या लाशेची जुनी खोपडी फेकणं बंद कर बे. इच्छा फक्त देवच पूर्ण करू शकतो. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर या आरशात बघून तुझी जे इच्छा असेल ते माग, मी तिला पूर्ण करणार. असं काय? चल लवकर आपल्याला 1 करोड रुपये देऊन टाक आता, तेव्हाच मी विश्वास ठेवेल. मी तुला म्हटलं होतं की तुला इच्छा ही आरशात बघून मागावी लागेल. पर हो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे मागशील मी तुला देईल, पण त्या बदल्यात मी तुझ्या जवळची एक खास गोष्ट हिसकावून घेईल. तुला जे पाहिजे ते तू हिसकावून घे. आपल्या जवळ हिसकावून घेण्यासारखं काही गोष्टच नाहीये, तर तू काय हिसकावून घेशील बे आपल्याकडून? ठीक आहे, तर माग, काय पाहिजे तुला? मग बल्लू आरशात बघून म्हणाला, आपल्याला 1 करोड रुपये पाहिजे. भूत आपल्या जादूच्या शक्तीने त्याला 1 करोड रुपये बल्लूला देतो. हे घे, आता माझी बारी. अबे, बारी बारी काय म्हणतो? मी पहिलेच बोललो होतो तुला जे पाहिजे ते तू घे. पर आपल्याजवळ आहे काय जे तू घेशील? लालची माकडा, मी आपली गोष्ट घेतलेली आहे. 1 करोड रुपयांच्या बदल्यात मी एक गोष्ट घेतलेली आहे. अच्छा, तर मग लवकर सांग, किती कोणती गोष्ट आहे जे तू 1 करोड रुपयांच्या बदल्यात माझ्याकडून घेतली आहे? आपल्याजवळ 1 करोड रुपयाच्या बदल्यात कोणती गोष्ट आहे? ती गोष्ट आहे तुझी आई. हे ऐकून बल्लूचे भान हरपते व तो भीत भीत आपल्या घरी पोहोचतो व आपल्या आईला मेलेले बघतो. नाही राक्षसा, तू हे काय केलं? बल्लू जेव्हा रडत असतो तेव्हा त्याला भूताचे शब्द आठवतात. हो, राक्षसाने हेच म्हटलं होतं मला की आरशात बघून आपण जे काही मागू ते सर्व इच्छा आपली पूर्ण होऊन जाईल. तर का ना आपल्या आईला जिवंत करण्याची इच्छा पुन्हा एकदा आरशात बघून मागू? बल्लू काहीही विचार न करता परत आरशात बघून आपली इच्छा प्रगट करतो. अरे ओ मनहूस आरशा, चल जा माझ्या आईला परत एकदा वापस कर. जो हुकुम माझ्या आका. धन्यवाद राक्षसा, तू माझ्या आईला जिवंत करून दिलंस. हो, पण शर्तीच्या नुसार. तुझ्या आईच्या बदल्यात मला तुझ्याकडून आणखी एक गोष्ट घ्यावी लागेल. बल्लू काळजीत होता. आता त्याच्या आईऐवजी भूत त्याच्याकडून काय मागणार आहे? तेव्हा भूत म्हणतो, लालची माकडा, आता तू चक्रव्यूह मध्ये फसलेला आहेस. आता मी तुझ्या आईच्या जीवाच्या बदल्यात तुझ्या बापाचा जीव घेईल. आणि थोड्याच वेळात बल्लूचे वडील मरून जातात. हे बघून बल्लू विचार करतो, जर बापाचा जीव परत मागितला तर माहितीने हा राक्षस कोणाचा जीव मागेल आता. पण बाबाला तर जिवंत करावं लागेल ना. ठीक आहे, जे होईल ते पाहून घेऊ आपण. अरे आरशा, मला माझे बाबा परत करून दे ना. जो हुकुम मेरे आका. आणि थोड्याच वेळात बल्लूचे वडील जिवंत होतात. पण हैराण करणारी गोष्ट ही होती की आता त्याचे वडील जिवंत झाल्यावर त्याच्या घरातले कोणीही मरत नाही. अरे वा, काय तुला माझ्यावर दया आली का रे राक्षसा? माझ्या बापाला जिवंत करण्याच्या बदल्यात तू माझ्या कुटुंबातून कोणाचा जीव नाही घेतला. शर्तीनुसार तर मी तुझी कोणती तरी एक गोष्ट घेणारच आहे, पण यावेळी तुझ्या कुटुंबातील कोणाचाही जीव नाही घेणार. मी तुझा मित्र गुन्नू गाढवाचा जीव घेतला आहे. यावेळी भूताने गध्याला मारले आहे. हे ऐकून बल्लू मनातल्या मनात खुश होतो. गुन्नू गाढव मेला? अरे काही गोष्ट नाही, मित्रच होता ना, माझा भाऊ थोडी होता. आता बघ मी आरशापासून काय इच्छा मागतो ते. माझी इच्छा ऐकून हा आरशा सुद्धा चकित होऊन जाईल. बल्लू हा खूपच लालची माकड होते. असं म्हणतात लालच ही वाईट गोष्ट आहे, पण बल्लूला काही फरक पडत नव्हता. त्याला तर फक्त एवढंच पाहिजे होते की सर्वात श्रीमंत व शक्तिशाली कसे बनता येईल. यावेळ आरशापासून काही छोटी मोठी इच्छा नाही मागणार आपण, खूप मोठी इच्छा मागू आपण. आणि जंगलात राहून तर सर्वात मोठी इच्छा ही जंगलाचा राजा होण्याचीच असली पाहिजे.
आणि राजा बनायसाठी सिंहाला मारावं लागेल. हा. मग परत बल्लू आरशात बघून आपली इच्छा सांगतो. ए आरशा, चल लवकर आता आपली इच्छा पूर्ण कर. मी या जंगलाचा राजा बनू इच्छितो, म्हणून माझी इच्छा आहे की तू या जंगलाचा राजा सिंह राजाला मारून मला जंगलाचा राजा बनव. तू आठवण काढली आणि बघ, मी तुझ्या समोर हजर झालोय बल्लू. आयला आकावरून सरळ बल्लू. पहिले तर तू प्रकट होऊन मला आका आका म्हणत होता, आता डायरेक्ट बल्लू म्हणत आहे मला. अबे राक्षसच्या बच्चा, तू आपली इच्छा पूर्ण करतोय ना, म्हणून तुझी ही चूक मी यावेळी माफ करतो. आता चल लवकर आपली इच्छा पूर्ण करून दे. आता त्या सिंह राजाला लवकर मारून टाक आणि मला या जंगलाचा राजा करून टाक. अबे हसतो काय? आता लवकर आपली इच्छा पूर्ण कर ना. लालची माकडा, आता तुझी इच्छा कधीच पूर्ण नाही होऊ शकत. का? मी तुला एक गोष्ट सांगायला विसरून गेलो होतो की पहिले मी एक माणूस होतो आणि मी पण तुझ्यासारखीच या मनहूस आरशातून 4 इच्छा मागितल्या होत्या. पहिल्या 3 इच्छा तर याने पूर्ण करून टाकल्या होत्या आणि माझी 4थी इच्छा जेव्हा मागितली तेव्हा ती पूर्ण तर नाही झाली, पण मी शापित होऊन या आरशामध्ये नेहमीसाठी कैद झालो. आता मी आजाद होऊन जाणार आणि माझ्यासाठी तू नेहमीसाठी या आरशात कैद होशील. आणि जोपर्यंत या मनहूस आरशात पाहून 4 इच्छा मागणारा कोणी लालची माणूस तुला मिळत नाही, तोपर्यंत तू इथेच असाच राक्षस म्हणून सडत राहशील. मी स्वतंत्र झालो, मी स्वतंत्र झालो. ओ, ओ, ओ. जर मला आता या आरशातून मुक्त व्हायचं असेल तर मला पण 4 इच्छा मागणारा कोणी लालची व्यक्ती शोधायलाच पाहिजे. तेव्हा जंगलातून जाणाऱ्या एका कंजूस मारवाड्याची दृष्टी त्या आरशावर पडते. अरे वा, किती चांगला आरसा आहे. बघू तर आरशात कसा दिसतो मी. मग तो कंजूस मारवाडी आरशात बघून तीच चूक करतो जी बल्लू माकडाने केली होती. किती हँडसम दिसतोय मी भावा, पण सोबत एखादी सुंदर मुलगी असली तर जवानी अजूनच चांगली दिसली असती. तू इच्छा सांगितली आणि मी हजर झालो माझ्या आका. लालच खूप वाईट गोष्ट आहे. ही गोष्ट या मारवाड्याला तेव्हा कळेल जेव्हा तो या मनहूस आरशात बघून 4 इच्छा मागणार आणि माझ्या जागी तो स्वतःच कैद होऊन जाईल. रामपूर गावातल्या जवळ सुंदरवनाच्या जंगलामध्ये टुन्नू नावाचा गाढव राहत होता. त्याच जंगलामध्ये बल्लू नावाचा एक अतिविद्वान भालू सुद्धा होता. जंगलातले सगळेच प्राणी बल्लू आणि भालू पासून नेहमीच ज्ञान घेत होते. ऐका प्राण्यांनो, ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. जर आपल्याला कोणती समस्या आली तर आपण त्या समस्येतून कसं बाहेर पडू. हो हो बल्लू भाऊ, आम्हाला सांगा की जर आम्हाला समस्या आली तर आम्हाला त्यापासून कसं वाचावं लागेल. हो हो, आम्हाला सुद्धा सांगा. हो हो, सांगतो. आधी मला बोलायचा संधी तर द्या. आणि बल्लू त्या सगळ्यांना संकटातून वाचवण्याचा उपाय सांगतो. सांगताना टुन्नू गाढव बोलायला लागतो. अरे बल्लू भाऊ, संकट आल्यानंतर त्यातून बाहेर निघण्यापेक्षा असं केलं तर आधीच संकट येण्याआधीच बाहेर निघून गेलं तर. ही गोष्ट ऐकून सगळे प्राणी टुन्नू गाढवावर हसायला लागतात. अरे टुन्नू गाढवा, तू तर गाढवापेक्षाही मोठा गाढव आहे. अरे ह्या तू कशा गोष्टी करतो आहेस. संकट आलं तर त्या संकटातून बाहेर निघता येतं, पण जर संकट आलंच नाही तर त्या संकटातून बाहेर कसं निघता येईल. विचित्रच गोष्ट आहे. चला, टुन्नू गाढवाची मजाक नका उडवू आणि तुम्ही सर्व आपापल्या घरी जा. सगळेच प्राणी आपापल्या घरी चालले जातात. टुन्नू गाढवाला सगळ्या प्राण्यांची गोष्ट वाईट वाटते आणि टुन्नू स्वतःशी बोलतो, काय मी खरंच गाढव आहे का? माझ्याकडे डोकं नाहीये. नाही, असं नाही होऊ शकत. मला माहितीये की मी खूप काही करू शकतो. हा विचार करून टुन्नू गाढव आपल्या घरी चालला जातो.
सकाळ झाल्यावरच तो परत बल्लू जवळ येऊन पोहोचतो आणि म्हणतो, बल्लू, तू मला सांग की मी खरंच गाढवासारखी गोष्ट करतो का? अरे नाही टुन्नू गाढवा, अशी गोष्ट नाहीये. बस तुला समजावं लागेल की कधी तुला काय बोलायचं आहे आणि काय करायचं आहे. बल्लूचं इतकं समजावून झाल्यानंतर टुन्नू गाढव एका वेड्या गाढवासारख्या हालचाली करू लागतो. त्याला पाहून सगळे प्राणी म्हणायला लागतात, अरे सोडून दे, तुझ्याकडनं काहीच होणार नाहीये. शेवटी तू गाढवच आहे ना. जरा मला बघ, मी किती जोरात धावू शकतो ते. हो हो, टीनू ससा बरोबर बोलतोय. बघा बघा, मी किती हुशार आहे. सगळे प्राणी असंच म्हणत टुन्नू गाढवाची थट्टा करत होते. हे सगळं ऐकून टुन्नू गाढवाला बिलकुल चांगलं वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळे प्राणी तिथेच आले जिथे बल्लू भालू असतो. चला आता सर्वजण आपापली कला दाखवा. तुम्हा सर्वांना कोणकोणत्या कला येतात? हा, मी आता तुम्हाला माझी कला दाखवतो. आणि मी सुद्धा माझी कला दाखवते. असं म्हणून सगळे प्राणी आपापली कला बल्लू भालूला दाखवत होते. तिथे टुन्नू गाढवाला भालू म्हणतो, टुन्नू गाढवा, जरा तू पण आपली कला दाखव की तुला काय येतं ते. बल्लू भालू असं म्हणतो आणि टुन्नू गाढव एक बेसूर आवाजामध्ये गाणं गायला चालू करतो. आणि टुन्नू गाढवाचं गाणं ऐकून सगळे प्राणी इकडे तिकडे पळू लागतात, कारण टुन्नू गाढव एकदमच बेसूर गाणं गातो. टुन्नू गाढवाचं गाणं संपतं तेव्हा तो डोळे उघडतो आणि आजूबाजूला बघतो आणि म्हणतो, अरे, माझं गाणं ऐकून सर्व माझे मित्र पळून गेले. मी इतका वाईट गाणं म्हणतो का? इतकं बोलून तो रडत रडत जंगलातून फार दूर चालला जातो आणि तिथे बसून गाण्याचा रियाज करू लागतो. मी आहे गाढव, माझी आवाज आहे खूप सुरात. मी गाणं म्हणतो खूप छान, ज्याला ऐकून माझे मित्र पळून जातात. मी आहे गाढव. टुन्नू गाढव तिथे गातच असतो. त्याचा आवाज ऐकून एक खारुताई तिथे येते, जिचं नाव सुंदरी आहे. अरे कोण आहे? मी तुला पहिले कधी नाही पाहिलं. मी टुन्नू गाढव आहे आणि गाण्याची प्रॅक्टिस करतो आहे. ओ, असं. अच्छा, म्हणजे तू गाणं गायला शिकतोय? हा, कारण माझे सर्व मित्र माझं गाणं ऐकून पळून जातात आणि मला एकच कला येते, ते पण गाणं म्हणणं. मला गाणं म्हणणं खूप आवडतं. ते लोक माझं खूप मजाक उडवतात कारण मी गाढव आहे ना. काही हरकत नाही. माझी सगळ्यात आवडीची गोष्ट आहे गाणं. मला गाणं गायला खूप आवडतं. मी तुला असं गाणं गायला शिकवेल ज्याला ऐकून तुझे सगळे मित्र तुझ्या समोर तुझं गाणं ऐकायला बसतील. तू रोज इथे ये, मी तुला गाणं गायला शिकवेन. सुंदरी खारुताईची गोष्ट ऐकून टुन्नू गाढव खूप आनंदी होऊन जातो आणि रोज त्याच जागेवर येऊन सुंदरी खारुताई सोबत गाणं गायचा रियाज करत असतो. काही दिवसानंतर, आता मी तुला शिकवलेलं गाणं म्हण, मी बघते की तू शिकला आहेस की नाही. खारुताईकडून गाणं शिकल्यानंतर टुन्नू गाढव पहिल्यांदा गातो. अरे वा टुन्नू गाढव, तू तर खूपच छान गायला लागलायस. आता जा आणि बघशील, हे गाणं ऐकून सगळे खूप आनंदी होतील. आणि टुन्नू गाढव घरी जाताना रस्त्यावरून खारुताईने शिकवलेलं गाणं गात गात जात असतो. त्याला ऐकून सगळे प्राणी रस्त्यावर येऊन बोलतात, अरे हे कोण गातंय? इतका सुरेल आवाज. आताच मी जाऊन बघते, नेमकं कोण आहे ते. अरे भाऊ, असं गाणं तर मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. अरे शेवटी गाणं कोण म्हणत आहे, जरा बघू तर खरं. सगळे प्राणी धावत धावत जिथून टुन्नू गाढवाच्या गाण्याचा आवाज येत होता त्या रस्त्यावर येऊन उभे राहिले आणि बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. अरे हे काय? हा तर टुन्नू गाढव आहे. अरे पण हा एवढ्या सुरात कसं काय गाणं म्हणतो आहे? अरे हो हो, हा तर टुन्नू गाढव आहे. पण इतक्या सुरेल आवाजात तो कसा गातोय? अरे हा तर टुन्नू गाढव आहे. याला गाणं म्हणणं कोण शिकवलं? टुन्नू गाढव सगळ्यांची गोष्ट दुर्लक्ष करून भालूकडे येतो आणि म्हणतो, बल्लू भाऊ, बघा,
बघा माझ्या कलेला पण आता बघा तुम्ही, मी पण चांगलं गाणं म्हणतो आता. आधी मी नक्कीच बेसुरा गाणं म्हणत होतो, पण आता मी खूप सुरात गाणं म्हणतो. बरं आता माझं गाणं ऐका. इतकं बोलून बल्लू भालू समोर टुनू गाढव गाणं गायला सुरुवात करतो, ज्याला ऐकून बल्लू भालू म्हणतो, अरे वा, काय गोष्ट आहे, तू तर खूपच छान गाणं म्हणतो आता. चला आता तर खूपच चांगली गोष्ट आहे. तशी तर सुंदर वनात एक कार्यक्रम होणार आहे आणि मला असं वाटतं की तू त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा गाढवा आणि आपलं गाणं ऐकव. बल्लू भालूच्या समोर जेवढेही प्राणी होते ती ही गोष्ट ऐकून सगळे पुन्हा त्याची थट्टा करू लागतात. काय बल्लू भाऊ, तुम्ही पण ही प्रतियोगिता मी जिंकू शकलो नाही तर हा काय जिंकणार? हो हो, ससा टिनू बरोबर बोलतोय, हा तर गाढव आहे. अरे गाणं म्हणता म्हणता हाची 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 म्हणत बसेल. मग चला बस करा, खूप मजाक उडवणं झालं. उद्याच्या प्रतियोगितेसाठी तयार राहा. आणि तू ऐक टुन्नू गाढवा, या सर्वांच्या गोष्टीकडे ऐकू नको. उद्या 9 वाजता तू याच ठिकाणी येऊन जा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्राणी आणि टुन्नू गाढव या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी येतात. तिथे येऊन सगळे जण टुन्नू गाढवाची थट्टा करायला लागतात. टुन्नू गाढवा, तू या सर्वांच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ. तुला ही प्रतियोगिता जिंकावीच लागेल, नाहीतर तुझा कोणी मजाक उडवणार नाही पुढे. सगळे प्राणी या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि सगळे प्राणी आपापली कला दाखवू लागतात आणि आपली कला दाखवून चालले जातात. आणि त्यानंतर टुन्नू गाढवाचा नंबर येतो. हो हो, जा जा, जरा मला पण बघू दे की ही प्रतियोगिता तू कशी काय जिंकतो ते. हो 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 हो, जा जा, एकदम बरोबर बोललास तू. टुन्नू गाढव स्टेजवर जाऊन खारुताईंनी शिकवलेलं गाणं मनापासून गायला सुरुवात करतो. त्याला ऐकून सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटू लागतं आणि या स्पर्धेमध्ये टुन्नू गाढवाचा पहिला नंबर येतो आणि त्याला या गाण्यासाठी बक्षीस मिळतं. त्याला पाहून टुन्नू गाढवाला खूप आनंद होतो आणि तो आपल्या मित्रांना म्हणतो, काय म्हटलं होतं की मी नाही जिंकणार? आता बघा, तुमच्या समोर माझ्या हातामध्ये हा अवॉर्ड आहे. आणखी एक गोष्ट, कधी पण कोणाचा मजाक नाही उडवला पाहिजे. तुम्ही लोकांनी माझी खूप मजा उडवली आहे. मला क्षमा कर, तू गाढव आहेस, मी आता तुझी थट्टा कधीच नाही करणार. आता तू रोज आम्हाला गाऊन दाखवशील ना? आणि ह्या प्रकारे टुन्नू गाढव आपलं बक्षीस घेऊन सुंदरी खारुताईकडे येऊन तिचे आभार मानतो. आणि त्यानंतर काय, टुन्नू गाढवाची कोणीच थट्टा मस्करी करत नाही आणि टुन्नू गाढव सगळ्यांना गाणं गायला शिकवतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.